सगळं आयुष्यामध्ये चांगलं चालू असताना अचानक आपल्याला आतूनच म्हणजे आपल्या मनापासूनच आपला मूड ऑफ असतो, म्हणजे की आपल्याला खूपच वाईट वाटत असतं। असं काहीच झालेलं नसतं तरीही स्वतःला वाटू शकतं। बाजूला सर्व चांगल्या गोष्टी चालू असतात, आपल्याला चांगलं तिथं राहायला पाहिजे होतं, पण तरी आपल्याला आतमधून खूपच ऑफ वाटतं, म्हणजे की मूड ऑफ झाल्यासारखं होतं अचानकच, आणि हे तुम्हाला स्वतःलाही कळत नाहीये का होतंय असं। पहिली गोष्ट, आपण आणि आपलं मन असा एक दोन व्यक्ती आहेत आपल्यामध्ये। आपण आपल्या मनाशी नेहमीच बोलत असतो, तर आपल्या प्रत्येक व्यक्तीचा जवळचा मित्र म्हणजे आपलं मन असतं, म्हणजे कारण कोणीही नसतं त्यावेळेला आपल्या मनाशी आपण बोलत असतो, म्हणजे आपल्या त्या जवळच्या मित्रासोबत। तर मनाशी आपलं बोलताना नेहमी संभाषण जे आहे ते सकारात्मक पाहिजे। समजा सकाळीच अचानक काहीतरी आपल्या मनाच्या थोडंसं विरुद्ध झालं, किंवा अपेक्षेपेक्षा वेगळं थोडं झालं, मनासारखं घडलंच नाही, किंवा तुम्हालाच कोणीतरी येऊन वाईट बोललं, तेव्हा त्यावेळी आपण आपल्या मनाशी बोलायला लागतो स्वतःहून। आपण असं बऱ्याच वेळा बोललो असेल की माझं नशीबच खराब आहे, किंवा माझ्यासोबतच कसं झालं, किंवा असं व्हायला नाही पाहिजे होतं, हे कसं शक्य आहे, ईश्वर माझ्यासोबतच असं का करतो, असं बोलत बोलत मंडळी आपण आपल्या मनालाच दुखवत चाललेलो असतो। म्हणजे सगळ्यात जवळच्या मित्र आहे त्याला आपण खूपच टोचून बोलत राहतो, आपण आपल्या मित्राशी आपल्या मनाशी खूप खराब बोलायला चालू, म्हणजे की मनाला जे जे काय आपण चुकीचं किंवा नकारात्मक बोलत चाललेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं जे मन होतं ते स्टेबल होतं, एक स्थिर मन होतं, आनंदी होतं, तर त्या मनाला तुम्हीच स्वतःहून डिस्टर्ब केलेलं आहे। म्हणजे आता मन तुमचं गोंधळून गेलेलं आहे पूर्ण, तर आता ते मन आहे ते स्थिर राहत नाहीये, कारण त्याला तुम्ही गोंधळून सोडलेलं आहे। आणि खरं पाहायचं झालं तर आपणच आपल्या मनाचा जो आहे तो आत्मविश्वास कमी करून टाकतोय, आणि जे जे आपण हे बोलत राहतोय दुसऱ्याला बाहेरच्या जगामध्ये बोलत असाल, किंवा स्वतःहून मनाशी बोलत असाल, तर हे सगळं जे डिस्कशन आहे, जे बोलणं आहे, ते मन आपलं शांतपणे सगळं ऐकत। आणि समजा दुपार झाली, संध्याकाळ झाली, आणि हे सगळं तुम्ही विसरून गेलेलं आहे, पण संध्याकाळी किंवा रात्री अचानकच तुमचा मूड ऑफ होतो, किंवा तुम्हाला खूपच वाईट वाटतं, म्हणजे असं काहीच नसतं, सर्व चांगलं चालू असतं, घरामध्ये खूप छान चालू असतं, किंवा बाहेर खूप छान चालू असतं, आपल्याला आनंदी राहायला पाहिजे होतं, पण तिथं आपण स्वतःहून आपला मूड जो आहे तो खराब, आपला मूड जो आहे तो लागत नाही कोणत्याच कामामध्ये, म्हणजे की आतूनच आपल्याला वाईट फिलिंग येते, आणि मन एकदम उदास राहतं, काहीच तुम्हाला बरोबर त्यावेळेस वाटत, आणि त्यावेळेला सर्वात म्हणजे तुम्हालाही समजत नाही की नेमकं काय होतं आणि असं काय झालंय। आणि ह्या सर्व गोष्टीचं कारण जे आहे ते म्हणजे सकाळी झालेल्या तुमच्या मनाची संभाषण जे झालेलं आहे, तर त्याच्यामुळेच तुमचा हा जो मूड आहे तो खराब झालेला आहे। सकाळी आपण जे मनाला स्वतःच्या वाईट बोललेलं आहे, चुकीचं बोललेलं आहे, नकारात्मक गोष्टी त्याच्यासोबत बोललेलं आहे, आणि तेच मन आपलं विचार करत राहतंय, असं का झालं, तसं का झालं, किंवा माझ्या बाबतीत का झालं, तर मनाचे हे प्रश्न चालू, कारण त्या बोलण्यामध्ये एक सकारात्मकता नव्हती, त्या बोलण्यात एक आत्मविश्वास नव्हता, त्या बोलण्यात असं काही बोलणं होतं की मन तुमचं विचलित व्हायलाच पाहिजे अशा गोष्टी तुम्ही बोललेला होता। त्याच्या आधी मन जे होतं ते स्थिर होतं, आनंदी होतं। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मनाशी बोलताना काळजीपूर्वक बोललं पाहिजे, सकारात्मकच बोललं पाहिजे, कारण सगळ्यात जवळचा मित्र तुम्ही आणि तुमचा मन या दोघांच्या मधलं नातं असतं। तिथंच जर तुम्ही तुमच्या मनाला खूप चुकीचं बोलत चाललाय, तर मन आपलं जे आहे ते अस्थिर होतं, आणि त्याच्यानंतर आपल्याला आतूनच जे आहे ते खराब वाटायला चालू होतं। तुम्हाला वरतून भरपूर साऱ्या गोष्टी चांगल्या दिसत आहेत, जगात खूप चांगलं चालू आहे, तुम्हाला आनंदी राहायला पाहिजे होतं, पण आतून ती फिलिंग येत नाही। त्याच्यामुळे नेहमीच आपण ठरवलं पाहिजे की मनाशी बोलताना काळजीपूर्वक आणि सकारात्मक आणि पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, ज्याच्यामुळे मन स्थिर राहील, मन सकारात्मक राहील, मन तुमच्यासोबत आनंदी राहील, तुम्हाला साथ देईल, अशाच गोष्टी मनाशी बोलल्या